त्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होतो आहे असे अभिमन्यू काळेसाहेब की त्यांची मुलाखत घेणार आहे. प्रथम मी संदीप खरेजींचा औपचारिक परिचय आपल्याला करून देणार आहे. खरं तर करंदीकर बापट पाडगावकर यांची काव्य वाचनाची आणि गीत गायनाची अधूनमधून परंपरा पुढे नेणारी जोडगोळी म्हणून संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा उल्लेख केला जातो. त्यात संदीप खरे हे अतिशय उत्तम कवी गीतकार. त्यांचं पूर्ण नाव आहे संदीप अनंत खरे. कवी, गीतकार, गायक, निवेदक, अभिनेते. आणि संदीप दिलीप खरे हे त्यांचं पूर्ण नाव. ते कवी, गायक, अभिनेते, निवेदक आहेत. मौनाची भाषांतरे, नेनिमीची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता हे त्यांचे कविता संग्रह आहेत. गाजलेले कविता संग्रह अनेक आहेत त्यांचे. त्यापैकी आयुष्यावर बोलू काही, दिवस असे की, मी गातो एक गाणे, कधी हे कधी ते, नामंजूर, सांग सख्या रे, आगोबाई डबोबाई, दिवाळी डिपार, दमलेल्या बाबाची कहाणी या काही कविता त्यांच्या अतिशय गाजलेल्या आहेत. हृदयामधले गाणे संदीप प्रकाशन. त्यांच्या काव्य वाचनाचे आणि गीत गायनाचे कार्यक्रम झालेले आहेत. ते कार्यक्रम भारतात आणि भारताबाहेर देखील झालेले आहेत. आयुष्यावर बोलू काहीचे 1000च्या वर प्रयोग त्यांचे झालेले आहेत. आणि आज देखील या कवितेच्या कार्यक्रमाला लोक पुन्हा पुन्हा जातात आणि काही काही वेळा परत परत एखादी नवीन कविता, नवीन गाणं हे तिथे सादर होतं. दमलेल्या बाबाची कहाणी हे गाणं G24 तासच्या कार्यक्रमामध्ये असं ते सादर झालं होतं. आणि नंतर त्याची फरमाईश अनेक कार्यक्रमात केली जाते. अनेक वेळा त्याचे व्हिडिओ पाहिले जातात. कधीतरी वेळात काही त्यांचा कार्यक्रम आहे. इर्शाद नावाचा कार्यक्रम ते वैभव जोशी या कवींबरोबर करतात. खरं तर संदीप खरे यांना कवी म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्कारामुळे. आणि त्यामुळं त्यांच्या, मला वाटतं त्यांच्या कवितेवर महाराष्ट्र साहित्य पत्रिकेमध्ये लेख देखील त्या काळामध्ये छापून आला होता. अनेक पुरस्कारांनी या कवींचा गौरव झालेला आहे. पुण्य गौरव पुरस्कार, जी गौरव पुरस्कार, आद्य कवी मुकुंदराज पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या वतीने बालगंधर्व पुरस्कार, विविध व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार, साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे काव्यदीप पुरस्कार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यावर बोलू काही याच्या अनेक सीडी महाराष्ट्रभर केलेल्या आहेत. संदीप खरे हे नाव माहीत नसणारा माणूस विरळा. अतिशय तरल, हृदयस्पर्शी भावकविता, प्रेमकविता लिहिणारे कवी. त्याचबरोबर साध्या सोप्या आणि अतिशय चांगल्या शब्दातून सामाजिक जाणीवेवर कठोर प्रहार करणारे. त्याचबरोबर सामाजिक जाणीवेच्या भूमिकेतून समाजातील अपरूपांवर कठोर प्रहार करणारे. त्याचबरोबर मध्यम वर्गांच्या दांभित्यावर बोट ठेवणारे कवी म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. आदरणीय संदीपजींची मुलाखत अभिमन्यू काळेसाहेब देणार. या मुलाखतीमध्ये प्रसंगोपात्त आणि उल्लेख होईल तसं काव्यवाचन देखील होईल. काव्य गायन होणार नाही, कृपया हे ध्यानात घ्या. संदीप खरे हे अतिशय मनस्वी असे कवी आहेत. त्यांचा काव्य साधनेचा प्रवास ते उलगडून दाखवणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या स्थानावर बसून घ्यावा, नाही एकाग्रतेने हा कार्यक्रम ऐकावा. मुलाखत घेणारे अभिमन्यू काळेसाहेब हे, त्यांची ओळख आपल्याला आहेच. ते घोडेगावचे आहेत, प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय गाजलेली आहे. परंतु दुसरी त्यांची एक ओळख आहे की ते विचक्षण वाचक आहेत, दर्दी वाचक आहेत. त्यांना वाचायला आवडतं, वाचलेलं इतरांना सांगायला आवडतं आणि लिहायला देखील आवडतं. अनेक चांगल्या पुस्तकांवर त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांना कविता देखील आवडतात. सुरेश भटांच्या कितीतरी कविता ते पाठ म्हणून दाखवतात. अनेक गझल, अगदी
लयबद्धरित्या ते म्हणून दाखवतात. संदीप खरे यांच्या कवितांचे ते चाहते आहेत, रसिक आहेत आणि मुलाखत कशी घ्यावी याचा आदर्श वस्तुपाठ आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय काळे साहेबांना मी विनंती करतो की आदरणीय संदीपजी खरे यांच्या मुलाखतीला आपण सुरुवात करावी. मुलाखत चालू असताना कृपया कमीत कमी आवाज होईल हे पाहावं. आपापले मोबाईल फोन हे म्यूट करावेत. ते जर मध्येच वाजले तर रसभंग होईल. तर आपापले फोन हे म्यूट करा, शक्य असेल तर बंद करा. जे सभागृहाच्या बाहेर उभे आहेत त्यांनी कृपया आत येऊन आपापल्या जागी बसून घ्यावं. मी आदरणीय काळे साहेबांना विनंती करतो की आदरणीय संदीपजी खरे यांच्या मुलाखतीला त्यांनी सुरुवात करावी. मित्रांनो, अनिल फेरवाणी आणि शेखर गाडे यांना विनंती आहे की 24 सारखे फिरते राहा, बसू नका, कोणी बोलू नका. जर आपण त्यांचं ऐकायला आलेलो नसू आणि शेजारच्यांचं ऐकायला आलेलो असू तर बाहेर हॉलच्यात जा आणि एकमेकांशी बोला. एक तर ते अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. एक तर आपण ज्यासाठी आलो आहे ते काम करा. जर दुसरं काही चर्चा करायचं तर कृपया बाहेर जा. मी सॉरी सर, पण थोडं हेडमास्टरसारखं मुलं आहेत, कोणीतरी हेडमास्टर व्हावं लागतं. आता सरांच्याबद्दलची एक पुरुषोत्तम काळेंनी आपल्याला ओळख करून दिलेलीच आहे. परंतु सरांचं वैशिष्ट्य मी हे सांगेन की जुन्या काळातली जी आपली पिढी होती की जी मराठी चित्रपटांच्या गाण्यावरती भुललेली असायची, सतत गाणी पडायची. परंतु नंतर मराठी चित्रपट सृष्टीला थोडे वाईट दिवस आले. गाणी पिक्चर झाले नसे झाले, पिक्चर झाले नाही की गाणी झाले. आणि अशा वेळी गाणी चित्रपटातली सोडून एक कोणीतरी नवीन मुलगा येतो, स्वतःची गाणी स्वतः तयार करतो आणि हजारो लोक त्याची गाणी ऐकायला वेळी होतात. हा अनुभव महाराष्ट्राने आपल्याला गेल्या 20-25 वर्षामध्ये घेतला. आणि त्यामुळं जी आपली काव्य गायन करणारी वयातली गाणी आली, विशेषतः मला तर खरोखर असं वाटतं की आपण कुठल्या तरी हॉस्पिटललाच काय जाऊन ॲडमिट व्हावं आणि देवा मला रोज एक अपघात कर म्हणावं. आता आम्हाला ते काय सौभाग्य लाभलं नाही, पण सरांनी कल्पनेत व्हायला परंतु आम्हाला तिकडे घेऊन गेले, त्याबद्दल मी आभार मानतो. मी सरांचे पहिल्यांदा स्वागत करतो. आपलं सर आमच्याकडून जी थोडी गैरव्यवस्था झाली त्याबद्दल क्षमा मागतो आणि सुरुवात करतो अशी. सर, जसं आपण म्हणतो की काय कविता हा प्रश्न विचारलाच जाईल की तुम्हाला कविता कशी सुचते. परंतु मला असं वाटतं सर, आपण सुरुवात याची अशी करूया की ज्यावेळी कधी तुमची आणि कवितेची ओळख झाली असेल आणि तुम्ही पहिल्यांदा कवितेला बघून तिला हसू आला असेल, ते कधी आलं, कशी सुरुवात झाली, ही कविता आणि तुमच्याचं प्रेम कसं निर्माण झालं याच्यापासून आपण जरा सुरुवात करूया. आपण सांगितलं बघा. फार छान वाटतंय की इतक्या वर्षांचे मित्र आणि अजूनही इतक्या असलेली प्रेमाने जमत आहेत आणि अशा मित्रमंडळामध्ये मला मित्र म्हणून बोलवलं याचा मला प्रचंड आनंद होतोय सगळ्यात पहिला. आणि मला आठवत आहे असं की ज्यावेळेला मी कविता करतो हे पुस्तकातून कोणाला माहिती नव्हतं, कॅसेटमधून कोणाला माहिती नव्हतं, तेव्हा माझ्या कविता ऐकणारे फक्त माझे मित्रच होते. आणि मला कल्पना आहे की सर स्वतः लिहितात किंवा वाचतात. आपण सगळेजण आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये काही कविता वाचन करतोच असं नाही, पण मला काय असं वाटतं की कविता ही काही फक्त वाचणाऱ्या लोकांची मिरासदारी नाही आहे. उलट मला असं वाटतं कवितेचा जन्म हा मुळातच आडगावांमधून झालेला आहे. त्यामुळे अगदी पाळण्यापासून ओव्यापासून सगळे अभंग रचना जी आहे इतकी शहरात झालेली नाही, खेड्यामध्ये झालेली आहे सगळे. त्यामुळे मला असं वाटतं की कविता हा प्रकार आपल्या मराठी मातीमध्येच रुजलेला आहे पहिल्यापासून. आणि म्हणून जेव्हा सर्वांना म्हटलं की असा कार्यक्रम आहे, घोडेगावला कार्यक्रम आहे, तर येशील का, तर मी अत्यंत आनंदाने कबूल झालो. कारण थिएटरमध्ये कार्यक्रम नेहमीच होतं आणि तिथे काही ठराविक गाणी, ठराविक कविता आणि मग ठराविक प्रकारची जात मिळते. परंतु असे कार्यक्रम असतात तेव्हा मला असं वाटतं की आपल्या मनातलं जे ते सुद्धा वाचायला आपण उत्सुक असतो आणि त्याच्यासाठी असा ऑडियन्स खूप छान असतो. माझी गैरसोय वगैरे मुळीच झालेली नाही, माझी अत्यंत उत्तम सोय तुम्ही केलेली. आज खूप चांगला दिवस माझ्या आयुष्यात तुम्ही आणलेला आहे
आणि मला असं वाटतं की हा सगळा प्रेमाचा सोहळा आहे. तुम्ही प्रश्नही प्रेमाचाच विचारलाय मला. तर आधी पहिल्यांदा मी थोडंसं एक प्रेमकविता ऐकवतो आणि मग बोलतो. कारण कवी बोलण्यापेक्षा कविता वाचणारा जास्त चांगला वाटतो लोकांना. त्याच्यामुळे आधी सुरुवात करतो मी. आता ही कविता जी आहे, तर कविता ही इतकी विलक्षण आणि बेभरवशी गोष्ट आहे की कधी कुठे सुचेल तुम्हाला सांगता येत नाही. म्हणजे काहीतरी अशी इमेज असते ना की कवी असा टेबलापाशी लिहित बसला आहे, विचार करतोय वगैरे, असं काही होत नाही. कविता कुठेही सुचते. म्हणजे कुठेही म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात ज्या ज्या जागा आल्या त्या सगळ्या ठिकाणी सुचते, हेही सांगतो तुम्हाला. तर ही कविता मला जेव्हा सुचली सर, तेव्हा मी एशियाडमधून चाललो होतो मुंबईवरून पुण्याला. रात्री 2:30ची वेळ होती आणि त्यावेळेला व्हिडिओ कॉल वगैरे नव्हते, त्यामुळे सगळेजण शांत झोपले होते. आणि मला अचानक ती सुचायला लागली, चाल सुचायला लागली, शब्द सुचायला लागले आणि नेमकं माझ्याजवळ पेन नव्हतं. तर काय करावं विचारात पडलो मी आणि बघितलं शेजारी माणूस जो झोपला होता गाड, त्याच्या खिशाला एक पेन लटकत होतं. आणि मग जसा एखादा भुकेला माणूस अंगाकडे आशावरून पुढे बघतो, तसं मी त्या पेनकडे बराच वेळ बघत बसतो. शेवटी राहावंच नाही, मी त्याला जागा करून पेन मागतो. त्याला काहीच आहे ना, हा मुलगा अंधारामध्ये पेन का मागतो. दिलं त्यांनी, बरा माणूस होता. आणि मग बसची जी तिकीटं होती त्याच्या पाठीमागे अंधारामध्ये ब्रेल असं वाचतात ना, तसं त्या बोटाच्या रेफरन्सने मी ते लिहून काढलं. आणि मग ते नंतर आल्यावर ते फेर केलं. अशी ती कवितेची कहाणी आहे सर. बघा कविता कुठे कशी सुचेल. पण मी मुद्दामून अशी निवड यासाठी केली की जेव्हा अनौपचारिक कार्यक्रम असतो त्यावेळेला ते पेटी तबला मला अनावश्यक वाटतं. पूर्वी जसं मित्रमंडळीला मी कविता म्हणून दाखवायचो तसा मला ते करायचं आहे, म्हणून मी हे सगळं घेऊन नाही आलो. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोठी माळ, मन नाजूकशी मोठी माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, उरीचा उरीचे उर्गज, उरीचा उरीचे उर्गज, उरीचा उरीचे उर्गज, उरीचा उरीचे उर्गज, वाजे पाचवा ओढी कशात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. इथे वाऱ्याला सांगतो गाणी माझे राणी, इथे वाऱ्याला सांगतो गाणी माझे राणी, इथे वाऱ्याला सांगतो गाणी, इथे वाऱ्याला सांगतो गाणी, इथे वाऱ्याला सांगतो गाणी, आणि झुलूक तुझ्या मनात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, भिडू लागे रात अंगालागी, जाईच्या कळ्यात, माझ्या नयनी नक्षत्र तारा, माझ्या नयनी नक्षत्र तारा, माझ्या नयनी नक्षत्र तारा, माझ्या नयनी नक्षत्र तारा, आणि चांद तुझ्या डोळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. आपण वातावरण सांगितलं की एस टीने आपण जाता आणि कविता सुचली, लिहायला कागद नाही हे मान्य आहे. दुसरी एक गोष्ट बरी की
माझी पहिली चोरी हा एक नवीन एखादा आपल्याला कथा आपली टळली याच्यातनं त्या माणसाच्या सभ्यतेत मला वाईट वाटलं की त्याच्यातनं एक चोरी टळली तो जागा झाला आणि त्याने तुम्हाला कागद दिला. पण सर आपण जे सांगितलं हे सगळं मनताळ्याचं तळ्याचं हे विश्व आणि एशियाडचं धक्के खाणारं विश्व हे जुळतं कसं म्हणजे कसं म्हणजे मान्य आहे मला की मनातून निघतं, परंतु मी निसर्गात बसलो आणि चांगली कविता सुचली किंवा मी अशा समुदायात बसलो आणि दाद न देणाऱ्या माणसांबद्दलची कविता सुचली तर मी समजू शकतो. पण ही अचानक भलत्याच ठिकाणी भलतं का? हॅलो, हां सर, हा जर शक्य झालं तर खरोखर आम्हाला उलगडून सांगा. ते अवघड आहे मी समजू शकतो. तुम्ही ते एशियाडमध्ये धक्के खाण्याचं म्हणलं, पण मला असं वाटतं धक्के खाल्ल्याशिवाय कविता हे सुचतच नाही तुम्हाला. आयुष्यात धक्के खायला लागलं तरच कविता सुचते. तर त्याच्यामुळे ते काही फार हे झालं नाही. मी तुमचा पहिला जो प्रश्न होता तो मला आवडला, तर त्याच्यापासून मी सुरुवात करतो की मला पहिली कविता सर 4थीमध्ये सुचली आणि तो किस्सा असा झाला. मी जसं म्हणलं ना, कविता कधी सुचेल आणि कुठे सुचेल सांगता येत नाही. तर माझी परीक्षा होती सर, आणि परीक्षेला जाण्यापूर्वी आवरायला म्हणून जो मी मोरीमध्ये घुसलो, तुम्हाला एकदम काहीतरी सुचायला लागलं तिथे. आणि मग कविता एकदा सुचायला लागले की तो कोणाचा नसतो. त्यामुळे 15 मिनटं झाली, 20 मिनटं झाली, मी काय बाहेर यायला तयार नाही. आंघोळ सगळं बाजूलाच. शेवटी माझी आजी होती, ती सारखी दरवाजा वाजवत होती, अरे चल परीक्षा आहे परीक्षा आहे, आलो 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 असं चाललं होतं खरं. आणि मग मी बाहेर आलो, आणि बाहेर आलो तो ते डोक्यात जे चाललं होतं त्यानं बाहेर यायला पाहिजे. मग कागद घेऊन बसलो आणि जे जे काही डोक्यात येत होतं लिहायला लागलो. आजीला वाटलं आपला नातू बिचारा परीक्षेला जाण्यापूर्वी रिव्हिजन वगैरे करतोय काय. ते तसलं काही नव्हतं, ती सगळी कविताच लिहून काढली. बरं, ते वय इतकं असं असतं की आपण लिहितो ती कविता आहे वगैरे हेही काही डोक्यात नव्हतं. पण सुदैवाने माझ्या घरचं वातावरण असं चांगलं होतं की माझे जे चुलत आजोबा होते त्यांनी ते लिखाण बघितलं आणि मला म्हणले की तुला एक वही देतो. त्यांनी एक वही दिली. त्या वहीमध्ये मी जे लिहिलं होतं ते स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून काढलं. फार सुंदर अक्षर होतं त्यांचे. आणि म्हणले तुला आता जे सुचेल ते ह्याच्यात लिहायचं. आणि वरती मला 2 रुपये बक्षीस सुचत. म्हणजे कवितेवरती पैसे मिळू शकतात हे मला 4थीपासून ठाऊक होतं. पुढे काय सांगायचं तर मी म्हटलं तसं की सुदैवाने मग घरचं वातावरण असं होतं की परीक्षेच्या दिवशी कविता काय लिहितोस म्हणून मला कुठे ओरडलं नाही. आणि अशी माझी आणि पहिली कविता झाली. फक्त एक तुम्हाला सर पुढच्या प्रश्नाची थोडं डिस्टर्ब असं करतो की या अनुषंगाने मला एक कविता आठवली. कारण परीक्षेच्या दिवशी कविता करणं प्रॅक्टिकली जसा वेळेपण आहे, पण कवी म्हणलं कविता करायची असेल तर थोडंसं वेळ लागतो, थोडासा वेळा असायला लागतो. कवीविषयी तर फार दहशत आहे फार पूर्वीपासून. कारण कुठे कधी गाठी आणि कविता ऐकायला लागते सांगता येत नाही की गेला तासभर. आता जरा बरेच दिवस आले, लोक बोलवतात गोरेगावला कविता वाचण्यासाठी. पण पूर्वी तरी सुद्धा तो थोडे इम्प्रेशन आहेत. मी तुम्हाला एक गमतीशीर किस्सा सांगतो. एका बसस्टॉपवरती 2 जण उभे होते. बस यायला थोडा अवकाश होता म्हणून गप्पा चालू झाल्या. गप्पा चालू झाल्या तर एक जण दुसऱ्याला विचारतो तुम्ही काय करता. दुसरा म्हणला मी कवी आहे. असं म्हणल्याबरोबर पहिला पटकन म्हणला हो का मी बाहेर आहे. प्रश्न तिथेच ऐकूच नको मला. तर त्यामुळे कविता सुचायला जसं वेळ लागतं तसं कविता आवडायला सुद्धा माणूस थोडासा वेळा असाच लागतो. कारण कविता काही नेहमीच्या भाषेमध्ये बोलत नाही बोलत. कारण फार जर का प्रॅक्टिकल मनुष्य असेल ना तर तुझ्या नखाची कोरं नभात वगैरे म्हटल्यावरती टाळ्याने वाजवत. हे असलं कुठे असतं का म्हणून मोकळं होईल. तर त्यामुळे जसं लिहायला वेळ असायला लागतं तसं ते आवडायला समजायला मनात भिनायला माणूस थोडा वेळा असायला लागतो. आणि इन जनरलच हे जे लहानपणी आपण छान वेडे असतो ते नंतर स्वतःला फार संस्कारित वगैरे करतो, मॅचिंग वगैरे होतो, पण मग आयुष्य फार निरस होत जातं. तर हे वेडे पण जे आहे ते फार महत्त्वाचं वाटतं मला.
आणि एरवी ठीक आहे, पण अधूनमधून वेड्यासारखं वागायला पाहिजे असं मला वाटतं. तर एक कविता तुम्हाला ऐकवतो याच विषयावरची. कवितेचं शीर्षक आहे की कधीतरी वेड्यागत वागायला हवे. एक पुन्हा एकदा विचारतो की हा थिएटर सारखं नाही आहे, तर शब्द मागपर्यंत ऐकू येत आहेत ना व्यवस्थित तुम्हाला? व्यवस्थित शब्दकरण हा सगळ्या शब्दांचा कार्यक्रम आहे. म्हणजे असलंच तर श्रवणीय प्रेक्षणीय काही नाही आहे, त्याच्यामुळे ऐकू येणं फार महत्त्वाचं आहे. तर मी म्हटलं तसं की या कवितेचं शीर्षक आहे कधीतरी वेड्यागत वागायला हवे. आता हे पालुपद ज्याला म्हणतो ना, तसं हे पालुपद आहे. आणि वेगवेगळ्या विषयावरती कडवी आहेत, पण सगळ्याचं पालुपद एकच आहे की कधीतरी वेड्यागत वागायला हवे, उगाचच रातभर जागायला हवे. म्हणजे बघा, असं न सांगता, फोन बिन न करता असे जुने मित्र समजा घरी आले तर कपाळाला आठी घालू नये. इतक्या वर्षाने आल्या म्हटल्यावर त्याला बसावं. त्याला बसावं म्हणजे जे जे काय आपलं आवडीचं असेल ते सगळं घेऊन खायला प्यायला बसावं. पण आजकाल बसावं या क्रियापदाला वेगळाच अर्थ झाला. कोणी कुठे बसू म्हटलं की अरे बापरे असं झालं. तर कधीतरी वेड्यागत वागायला हवे, उगाचच रातभर जागायला हवे. अहो, सुखासीन जगण्याची झाली जळमटे. सुख सुद्धा ना असं जळमटून लोंबायला लागला अंगावर. सुखासीन जगण्याची झाली जळमटे, जगणे सारे पुरे झाडायला हवे, कधीतरी वेड्यागत वागायला हवे. आणि थंडी बिंडी पडली ना की एक थंडी, आता मी जगभर प्रयोग केले, पण एक गुलाबी थंडी नावाचा प्रकार असतो बघा. आणि मी एवढं हिंडलो ना, पण ते पुण्यामध्येच पडते असं माझ्या लक्षात आलं. आणि ते सुद्धा वर्तमानपत्रात छापून येतं की गुलाबी थंडीने पुणेकर सुखावले, की मग आम्ही म्हणतो हा चला आता पडली थंडी, काढा स्वेटर. पण थंडीकडे बघून मला काय कल्पना सुचली बघा, पटलं तर दाद द्या, की गारठ्यात फेकून या शाल कानटोपी, गारठ्यात फेकून या शाल कानटोपी, कधीतरी थंडीलाच वाजायला हवे. गारठ्यात फेकून या शाल कानटोपी, कधीतरी थंडीलाच वाजायला हवे. अहो, छोटे मोठे दिवे फुंकरीने मालवून, छोटे मोठे दिवे फुंकरीने मालवून, कधीतरी सूर्यावर जळायला हवे, कधीतरी वेड्यागत वागायला हवे. आणि पुढचं कडवं जे आहे ना, हे फार एक्सप्लेन करायची गरज नाही, घरोघरी तेच चालतं की भांड्यावर भांडे कधी भिडायला हवे. याचा अर्थ सांगायची गरज नाही, घरोघरी रोज भांडी वाजतच असतात. भांड्यावर भांडे कधी भिडायला हवे, उगाचच सखीवर चिडायला हवे. भांड्यावर भांडे कधी भिडायला हवे, उगाचच सखीवर चिडायला हवे. अहो, मुखातून तिच्यावर पाखडत आग, मुखातून तिच्यावर पाखडत आग, एकीकडे प्रेमगीत लिहायला हवे, कधीतरी वेड्यागत वागायला हवे. आणि जरा गंभीर कडवं ऐकवतो बरं का, की आयुष्यामध्ये स्वप्न खूप बघतो आपण, पण सगळी स्वप्न काही पूर्ण होत नाही. पण तरी सुद्धा महत्वाचं मला हे वाटतं की स्वप्न बघण्याची उमेद शिल्लक राहिली पाहिजे. त्या संदर्भातलं कडवं आहे की विळीपरी कधी एक चंद्रकोर घ्यावी, विळीपरी कधी एक चंद्रकोर घ्यावी, हिरवीशी स्वप्ने धारे धारेने चिरावी. विळीपरी कधी एक चंद्रकोर घ्यावी, हिरवीशी स्वप्ने धारे धारेने चिरावी. आणि कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता, मी म्हटलं तसं एक एक स्वप्न डोळ्याने कोसळून पडत असलं तरी सुद्धा महत्वाचं काय की कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता, मनातून पूर्णबिंब तगायला हवे, कधीतरी वेड्यागत वागायला हवे. आणि आपण रात्री कधीतरी वाचत बसतो उशिरा, रीडिंग लॅम्प लावतो, आणि मला कल्पना काय सुचली की कधी रात्री लावून या नयनांचे दिवे, कधी रात्री लावून या नयनांचे दिवे, पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे. कधी रात्री लावून या नयनांचे दिवे, पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे. आणि शोधून या प्राणातले दुमडले पान, खून म्हणून आपण पान दुमडून ठेवतो, तसं त्या पुस्तकाने की शोधून या प्राणातले दुमडले पान, मग
मग त्याने आपल्याला चालायला हवे, कधीतरी वेड्यागत वागायला हवे. आणि स्वतःला विकून काय घेशील विकत? किती तडजोड करणार, किती मन मारणार, पैशाने मिळणारी सुख किती विकत घेणार तुम्ही? की स्वतःला विकून काय घेशील विकत? खरी खरी सुखे राजा मिळती फुकट. बघा, सकाळचं कोळवून विकत नाही घेत आहे. अंगावर चांदण पडतं, अंग मोडून निघतं, त्याची किंमत किती रुपयामध्ये करणार सर? की स्वतःला विकून काय घेशील विकत? खरी खरी सुखे राजा मिळती फुकट. हापापून बाजारात मागशील किती, हापापून बाजारात मागशील किती. स्वतःच नवे काही शोधायला हवे, कधीतरी वेड्यागत वागायला हवे. आणि शेवटचं कडवं आहे की नको बघू पाठीमागे येईल कळून, कितीतरी करायचे गेलेले रावण. नको बघू पाठीमागे येईल कळून, कितीतरी करायचे गेलेले रावण. नको करू त्रागा असा उद्याच्या दारात, नको करू त्रागा असा उद्याच्या दारात. स्वतःलाही कधी माफ करायला हवे, कधीतरी वेड्यागत वागायला हवे, उगाच रातभर जागायला हवे. सर खरं तर वेगळाच प्रश्न विचारणार होतो. आपल्या घरामध्ये नुसती कवितेची नाही तर संगीताची देखील परंपरा आहे. पण मला असं वाटतं का प्रवास आपला वेगळ्या दिशेने चाललेला आहे. आपण वेड्यासारखं वागायला हवे म्हटलं तर मला या निमित्तानं खरोखर जी आपली कविता आवडतात त्यातले वेडे हायकू काही फार लिहिलेत असं मला पाहण्यात नाही. पण हे जे वेडे हायकू म्हणून जी कविता आहे इतकी म्हणजे मुळात हायकू हा प्रकार जपानी 3 किंवा 4 ओळींमध्ये नॉर्मली केला जातो आणि बेसिकली तो निसर्गावर केला जातो. सरांच्या 4-5 कडवी आहेत, 3-4 कडवी निसर्गावरच आहेत. पण शेवटचं जे कडवं आहे एक मी सारं बघणारा, दिसतो तिथे कधीच नसणारा. सर सॉरी, एक मिनिट डिस्टर्ब करतो. तुम्ही हा उल्लेख केला, मला एक फार कमी वाचायला मिळते कार्यक्रमात, तर तुमची परवानगी असेल तर इतकं छान ऑडियन्स आहे तर मी ते ऐकवतो. मुळात मला चालीमध्ये सुचलंय बघा. आणि सर म्हणले तसं अगदी बरोबर आहे, त्याच्यामध्ये निसर्गाचा उल्लेख आहे. परंतु ते लिहून झाल्यानंतर मला असं जाणवलं की त्याच्यामध्ये काही व्यक्तिमत्व सुद्धा आपण शोधू शकतो. आणि सर व्यक्तिमत्व म्हणजे खरोखर एक झाड नवरेत वापलेलं पक्षी कोणतं अनेक माणसं आठवतात. मुळात चुकलं काय पाहायला माणसं पण आठवतात. म्हणजे खरोखर फार छान कविता आहे. मला माहीत नाही आपली जी पब्लिश म्हणजे अल्बममध्ये आलेली आहे का, पण खूप आवडलेली कविता अल्बममध्ये आहे, युट्यूबवरती सुद्धा सर्च केलं मी. बेरीज वजा गुण भागत बसलेलं, वेड्यासारखं 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 शून्यात बघत हसलेलं एक शून्य काना कोपरा नसलेलं. आणि शेवटचं आहे एक मी सारं बघणारा, दिसतो तिथे कधीच तिथे नसणारा. माझ्यात सारे साऱ्यात माझे पाहणारा एक मी सारं बघणारा. अच्छा काय तुमच्या वेळात गायचा योग आला इतक्या दिवसांनी? बरं झालं आपल्याला बहुतेक माहिती आहे की काहीतरी होण्यापेक्षा बरं झालं मी लहान झालो. कवीची आता परिस्थिती खरोखर बऱ्याच वेळेला जशी असते की काय करायचं कसं करायचं. आणि हे कवितेमध्ये सरांनी कवीचं निसर्गाच्या किंवा झाडाच्या रूपाने सांगितलं. तर शक्य असेल तर वाटतं ही कविता आपण बघताय छान कविता आहे. बरं आयुष्यामध्ये एक स्टेज अशी असते प्रत्येकाच्या इथेच, मला वाटतं की असं वाटायला लागतं की या जगात येऊन काय उपयोग आहे. ना माझ्या मित्रांना माझा उपयोग आहे, नातेवाईकांना उपयोग आहे. तर अशा परिस्थितीतून जात असताना सुचलेली ही कविता आहे. या जमिनीत एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो, या जमिनीत एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो. 4-2 पावसाळे बरसून गेले की रानातलं झाड बनून पुन्हा एकदा बाहेर येईल. 4-2 पावसाळे बरसून गेले की रानातलं झाड बनून पुन्हा एकदा बाहेर येईल. म्हणजे मग माझ्या झाडावरच्या फांदीला मीच असेल.
म्हणजे मग माझ्या झाडावरच्या फांदी फांदीला मीच असेन, पाना पानातून देठा देठावर. येणारे जाणारे क्षणभर थपकून सुस्कारत म्हणतील, येणारे जाणारे क्षणभर थपकून सुस्कारत म्हणतील, बरं झालंय झाड आलं अगदीच काही नसण्यापेक्षा, बरं झालंय झाड आलं अगदीच काही नसण्यापेक्षा. आणि पाना पानातून माझे चेहरे त्यांनाही नकळत न्याहाळत खुदकन हसतील, पाना पानातून माझे चेहरे त्यांनाही नकळत न्याहाळत खुदकन हसतील. माझ्या पानातून वाट काढणाऱ्या सूर्यकिरणांबरोबर माझं हसू आणि झुळूक श्वास माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईल. त्यांच्या घामाचे ओघळ माझ्या सावलीत सुटताना मी हळूच म्हणेन, बरं झालं मी झाड झालो अगदीच काही नसण्यापेक्षा. आणखीन काही वर्षांनी मी सापडतच नसल्याचा शोध कदाचित कुणातरी लागेल. आणखीन काही वर्षांनी मी सापडतच नसल्याचा शोध कदाचित कुणाला तरी लागेलही. एखाद्या बेवारस कुठल्याही पण आनंदी चेहऱ्याच्या शवापुढे ते माझ्या नावाने अश्रू राहतील. माझी वेडी गाणी आठवत कोणी दोन थेंब अधिक टाकेल आणि माझ्या चितेच्या लाकडांसाठी माझ्याच पोती गोळा होऊन घाव टाकता टाकता ते म्हणतील, बरं झालंय झाड इथे आलं अगदीच लांब जाण्यापेक्षा, बरं झालंय झाड इथे आलं अगदीच लांब जाण्यापेक्षा. माझ्यावरती कोणी मी जळून राख होताना धूळ सोडत हळूच म्हणेन, बरं झालं मी झाड झालो अगदीच कुजून म्हणण्यापेक्षा, बरं झालं मी झाड झालो. फार छान कविता आहे सर. आणि नुसतं कवीच नव्हे, बऱ्याच वेळेला आपल्याला देखील आपल्या आयुष्यात असंच जाणवतं की अनेक वेळेला आपण आता ज्या वयात आपण आलेलो आहोत, 60 सगळ्यांनी क्रॉस केलेली आहे, की बऱ्याच वेळेला आपला काहीच उपयोग नाही असं अनेक वेळेला वाटतं. आपण ज्या वातावरणात वावरतो त्या आपला काही उपयोग आहे की नाही असं वाटतं. आणि त्यावेळी ही ती कवीची भावना आहे की आपण स्वतःला एखाद्या ठिकाणी गाडून घ्या, भोगावं लागतं, आपल्याला कधी भोगावं लागतं. सर ह्या आम्ही त्या आता जमलेलो आहोत ह्या भोगण्याच्या वयामध्ये मला असं वाटतं आपल्याला आपली एक कविता मला खरोखर आवडते. दर्शन आपल्या बऱ्याच नास्तिक आहे, असाधी आहे, बऱ्याच अशा कविता आहेत की ज्यामध्ये सरांनी त्यांची नास्तिक तर फारच छान कल्पनेपलीकडे आहे. नास्तिक ही ही कविताच मला वाटतं घरात टाकून ठेवावी अशा प्रकारची आहे. केवळ अस्तित्वाचा शो करून उपयोग नाही, देव देखील एखाद्या दिवशी त्याला कंटाळा येतो ह्या भोंदू नास्तिकांना बघून बघून आणि भेटायला बाहेर येतो. जर शक्य असेल आपल्याला तर ते म्हणतं का पण ते आपल्या सगळ्यांना खूप आवडेल. खरे आस्तिक आणि खरे नास्तिक याच्यात नास्तिक ही कविता साजरा करतोच, पण तत्पूर्वी आता तुम्ही जो उल्लेख केला त्याच्यातून मला एक कविता आठवली. तुम्ही साठी वगैरे म्हणताय, मला अजिबात पटत नाही साठी बिटीचं. तुम्ही आत बोल, इतके ताजे प्रसन्न टवटवीत चेहरे आहेत. आणि मला काय असं वाटतं बघा, केसांचा रंग कुठलाही असला तरी मनाचा हिरवा असला की पुरेसा असतो, जास्त काही लागत नाही. पण माझ्या आजूबाजूला जी माणसं बघितली आहेत तर त्यांच्याकडे बघून कवितेचं कसं असतं बघा, कवितेचा आता विषय ठरवून आता लिहितोच कविता असं काही होत नाही. तुम्ही जे काही इतके वर्ष बघत असताना तर ते कधी कधी काय काय तुमच्या डोक्यात फिरतं. तर म्हातारपण या शीर्षकाची कविता मी सादर करतो. ती कविता सादर करतो की जसजसं वय होईल तसतशा शारीरिक शक्ती मंदावत जातात, एवढाच उल्लेख आहे बघा. तर त्याच्यावरची कविता आहे की एकदा आले संध्याकाळी सोसायटीचे वारे. बघा तुमच्या आजूबाजूला मित्रांचं असं होत असेल तर टाळ्या वाजव. तुमचं नाही म्हणत मी, तुमच्या मित्रांचं म्हणतो की एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे. एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे, डोक्यावरचे केस त्याने उडवून नेले सारे. एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे, डोक्यावरचे केस त्याने उडवून नेले सारे. येत नाही म्हणत ऐकू कान सोडून गेले. येत नाही म्हणत ऐकू कान सोडून गेले. वाक्यामधले थोडे थोडे शब्द त्याने नेले. वाक्यामधले थोडे थोडे शब्द त्याने नेले. आणि हे कडवं
बघा, ऐका, तुम्हाला पटेल, आवडेल की चष्मा खराब का डोळे खराब काही कळत नाही. चष्मा खराब, डोळे खराब काही कळत नाही. मागचे सारे दिसते स्पष्ट, पुढचे दिसत नाही. मागचे सारे दिसते स्पष्ट, पुढचे दिसत नाही. अहो, जेवण संपून दंताजींची पंगत उठली सगळी. जेवण संपून दंताजींची पंगत उठली सगळी आणि जून तोंडी पडली नेमकी देखणी गोरी कवरी. जून तोंडी पडली नेमकी देखणी गोरी कवरी. कंपनीचा संप करतात बोटदाही. कंपनीचा संप करतात बोटदाही. कापत राहतो नुसताच पाय, कापत राहतो नुसताच पाय, अंतर कापत नाही. कापत राहतो नुसताच पाय, अंतर कापत नाही. देह सदन सोसायटीचे हल्ली झालेत वांदे. देह सदन सोसायटीचे हल्ली झालेत वांदे. अहो, जुने लागे वांदे, जुने लागे बांधे, तरी आखडून वागतात सांधे. जुने लागे बांधे तरी आखडून वागतात सांधे. आणि शिवून घेतलाय सूट नवा सवलती सकट. शिवून घेतलाय सूट नवा सवलती सकट. सुरकुत्यांचे क्रेप कापड, सुरकुत्यांचे क्रेप कापड शिवणावर फुकट. सुरकुत्यांचे क्रेप कापड शिवणावर फुकट. की मन म्हणते कशाला या अर्थ असतो काही. मन म्हणते कशाला या अर्थ असतो काही. मान म्हणते तिन्ही त्रिकाळ नाही नाही नाही. मान म्हणते तिन्ही त्रिकाळ नाही नाही नाही. आणि शेवटच्या तुम्ही ऐकवतो की ओबड धोबड फणसासारखे पिकत चाललेत क्षण. ओबड धोबड फणसासारखे पिकत चाललेत क्षण. आवाज झालाय पावरीसारखा, आवाज झालाय पावरीसारखा. आणि शेवरीसारखे मन. एकदा आले संध्याकाळी सोसायटीचे वारे, डोक्यावरचे केस त्याने उडवून दिले सारे. हॅलो सर, जसं मी म्हटलं, आता म्हातारे म्हणजे आता मी म्हणतो म्हणून मला पण विरोध मोठा होतो. माझ्या एका लेखातल्या ओळी पण यांनी काढायला लावलेल्या आहेत, त्यांनी काढलेल्या आहेत. त्यामुळे तसं म्हणायला म्हातारे आहे, आम्हाला मान्य आहे. फक्त या मनाची जी नास्तिक कविता म्हणतो त्यासोबत सर एक खूप छान तुम्ही हे केलं की अनेक लोक जगताना, म्हणजे आमच्या वयात असतील, तरुण असतील, तुमच्याकडे राहत असतील, जगणं कसं जगलं पाहिजे. तर मला वाटतं मी 1000 चिंतांनी हे डोके खाजवतो आणि तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाहतो. तर म्हणजे काय आयुष्यात अशी माणसं आपल्याला खरोखर भेटते, खरोखर असतात. एकाच प्रसंगांमध्ये आपण प्रचंड प्रेशरमध्ये येतो आणि त्यांना त्याचं काहीच वाटत नसतं. ह्या सगळ्या भावना मला संदीप खरे यांचं मोठेपण काय या गोष्टीत वाटतं की त्यांनी नेहमीच्या प्रेम कविता, नेहमीचा निसर्ग, नेहमीच्या सुखदुःख किंवा नेहमीच्या सांसारिक अडचणींवरती किंवा जी नाती असतात माहेरपण सासरपण, याच्या बाहेर जाऊन खरोखर मराठी कवितेला आधुनिक देतो. अनेक त्यांच्या कविता असतील, मी मोर्चा नेला नाही सारखी कविता तर मला वाटतं मराठी इतिहासातच पहिल्यांदा झाली असेल. अशा प्रकारची एक हातभर समाजाची व्यथा किंवा सर्वसामान्य माणसाची व्यथा सांगतात. याबरोबरच मी 1000 चिंतांनी डोके खाजवतो. आणि माझे फार काही वाचन आहे असं नाही, परंतु माझं बरंच वाचन आहे. सर मला असं वाटतं या प्रकारची तुलना आपलं एक तर ती 2 माणसं आहेत किंवा आपणच एका प्रसंगात कधी कधी असे वागतो आणि एका प्रसंगात तसे वागतो. तर मला सर हे करून घ्यायला आवडेल अशा प्रकारची कविता झाली आहे का, आणि जर आपण तिच्यावर थोडाफार काही सांगू शकतात ते म्हटलं तर आनंद.
ही कविता मी यातली काही कडवी तुम्हाला ऐकवतो. ही आपल्या प्रत्येकाची कविता आहे. कारण तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल की आपण कधी कधी फार दुःखी असतो, फार निराश असतो आणि असं वाटायला लागतं की आपल्याच्याने एकही काम होणं शक्य नाही. पण तेच असं काहीतरी घडतं, मध्ये थोडा वेळ जातो आणि पुन्हा एकदा असा उत्साह येतो आणि असं वाटायला लागतं जगात आपल्याला अशक्य असं काय आहे. का किती विरोधाभास आहे. एकीकडे हरलेला मनुष्य आणि एकीकडे विजिगीषू वृत्तीचा मनुष्य, आणि हे दोन वेगळे नाही, हे आपल्यामध्येच लपलेली दोन रूप आहे. तर याच्यावरती विचार करत असताना मला ही कविता सुचली. तर यातली तुम्हाला काही कडवी ऐकवतो, बघा तुम्हाला पटतात का. कारण कविता मला कायम असं वाटतं की कुठल्या तरी एकाच व्यक्तीचं आत्मचरित्र नसतं. कविता ही जेवढी व्यक्तिगत असते, जेवढी पर्सनल असते, तेवढी ती युनिव्हर्सल होत जाते. म्हणजे उद्या मी माझ्या आईवरती लिहिलं तरी सुद्धा प्रत्येकाला आपली आई त्याच्यामध्ये जाणवू शकते. तर ही कविता बघा तुम्हाला सुद्धा पटते का. मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो. तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिर वाजवतो. तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिर वाजवतो. आता मी आणि तो हे वेगळे नाही, ही माझीच रूप आहे. आणि फरक कसा आहे दोघांमध्ये. मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी, तो सताळ उघड्या खिडकी परी स्वच्छंदी. मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी, तो सताळ उघड्या खिडकी परी स्वच्छंदी. मी बिजागरीशी जीव गंजवित बसतो, मी बिजागरीशी जीव गंजवित बसतो. तो लंगून चौकट पार निघाया बघतो, मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो. तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिर वाजवतो. आता आयुष्यामध्ये आपल्यासमोर जी आव्हानं येतात, संकट येतात, त्यांच्याकडे दोघे जण किती वेगळ्या नजरेने बघतात बघा. मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो. तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो, तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो. मी डावर रडीचा खात जिंकतो अंती, मी डावर रडीचा खात जिंकतो अंती. तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो, मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो. आणि बघा अनेकदा आपण संतापतो सर, त्या संतापाचा उपयोग नसतो बघा. नुसतं जागच्या जागी चरफडत बसतो आपण. त्या संदर्भातलं कडवं आहे. डोळ्यात माझ्या, डोळ्यात माझ्या सूर्याहुनी संताप, दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप. डोळ्यात माझ्या सूर्याहुनी संताप, दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप. तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते, घडवून दागिने सूर्यफुलांवर झुलतो. मी हजार चिंतांनी डोके खाजवतो. आणि आपण जे तथागतिक पूजा अर्चा करतो, उपासना, उत्सव, वरवर सगळं, त्या संदर्भातलं शेवटचं कडवं आहे की मी कसा दिखाऊ उत्सव करत बसतो आणि तो कसा वागतो. माझा अध्यात्माचा रोज नवा शृंगार, माझा अध्यात्माचा रोज नवा शृंगार. लपतो न परीचे घरा आत भेसूर, लपतो न परीचे घरा आत भेसूर.
तो फक्त ओढतो शाल नभाची तरी, तो काय असली कर्मकांड करत नाही. तो फक्त ओढतो शाल नभाची तरी, त्या श्यामन्याच्या मोर पिसांबरी दिसतो मी. हजार चिंतानी डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिर वाजवतो. धन्यवाद. मला वाटते सर प्रवास आपल्या दिशेने गेलेला आणखी बरा राहील. कारण मला वाटतं मी काहीतरी एका तिकडेच चाललो आहे की काय. पण थोडा की दुसरी एक फक्त मला तुलना, मी कुठेतरी एक लेख वाचला, आपली मला तरी सुचलं नाही कधी, पण त्यांनी त्या लेखकांनी बासी मर्डेकरांची आपली तुलना केली. त्याचा एक लेख माझ्या वाटण्यात आला. मर्डेकर हे खरोखर समजायला अवघड, सगळ्या दृष्टीने अवघड. एखाद दुसरं सरांचं कविता आहे जी तशी मर्डेकरांच्या लाईनवर जाईल, पुढचं आयुष्याचं गणित काहीतरी ती एक कविता. पण मला मर्डेकरांचा दुसरा एक मर्डेकर ज्यासाठी ओळखले जातात ते म्हणजे त्यांचा अध्यात्मावर, ओवी, अभंग या प्रकारावरचा प्रचंड हातखंडा, प्रचंड अभ्यास. तर मला असं वाटतं आपली जी प्रत्येक माणसाचा किंवा कविता जो आतला प्रवास असतो, तो प्रवासाचा तो ते अंधाराचा प्रवास किंवा अंधाराच्या कविता अशा ओवी फॉर्ममध्ये असणाऱ्या कविता आहेत. जर आपल्या फ्लोमध्ये कधी जर शक्य झालं तर तो पण आपण ती एक जर सांगितले, कारण नॉर्मल आपल्या कवितांमध्ये आम्ही जे ऐकतो त्यात हा पुढं माझ्या फारसा ऐकण्यात आलेला नव्हता. मी सर नाव मी वाचून सांगतो आपल्याला. अंधाराच्या ओव्या. सर माझ्यावरती एवढं प्रेम करतात, तुमचा नाही आता आमचा पण म्हणायला पाहिजे. आमचा हा मित्र साहित्यावर आणि माझ्या कवितांवर एवढं प्रेम करतात की बघा, अनेक ठिकाणी मी कार्यक्रम केले. म्हणजे फार आमची सुंदर आठवण म्हणजे आमची अजिबात बघत नसताना त्यांनी मला फोन केला होता. त्याला फार मोठ्या पदावरती ते होते, MTDCच्या मुख्यपदी होते ते. आणि त्यांनी इतका एक अभिनव उपक्रम राबवला होता की MTDCचे जिथे इथे छान स्पॉट आहेत तिथे लोक नुसते जाणार, चिकन मटण खाणार, दारू पिणार, दंगा करणार. त्याच्यापेक्षा तिथे काहीतरी विधायक घडावं, काहीतरी सृजनशील घडावं, म्हणून त्यांनी असं केलं की प्रत्येक ठिकाणी एक कवितांचा कार्यक्रम करायचा. आणि माझ्या हयातीमध्ये मला भेटलेले जे अपवाद आहेत त्यातले सर असे आहेत की ते नुसतं असं कल्पना करून थांबले नाहीत. त्यांनी स्वतः त्या दिवशी माझी मुलाखत घेतली होती. कुणकेश्वरला आमचा कार्यक्रम झाला होता तेव्हा, आणि इतकी सुंदर मुलाखत घेतली होती की खरं म्हणजे ते आता खूप मोठ्या पदावरती आहेत. पण तसं न करता नुसते निवेदक म्हणून जरी ते असते तरी फुल टाईम मोठे प्रोफेशनल निवेदक म्हणून नावारूपाला आले असते. कारण मुळात निवेदकाला जो व्यासंग लागतो, जे वाचन लागतं, मी म्हटलं तसं माझ्या कवितांवरती एवढं प्रेम करतात की त्यांच्यासोबत कविता वाचायची म्हणजे टेन्शन यासाठी येतं की माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त माझ्या कविता माहिती आहेत. इतके ते बारीक सारीक वाचतात, बारीक सारीक अभ्यास करतात. तर तुम्ही त्यांच्या फरमाईशी पण बघत असाल की त्या उगाच आपल्या नेहमीच्या सरसकट कधी ते सांगत नाही. कारण माणूसच सरसकट नाही आहे, त्याच्यामुळे सरसकट फरमाईशीचा हेच येणार नाही. तर फार सुंदर त्यांनी सांगितलं. आता ओव्या म्हणून त्यांनी जे सांगितलं ते मी वाचतो. आता कविता कशी सुचते आणि काय सुचेल तुम्हाला सांगता येत नाही, आणि कधी सुचेल. या कवितांचं शीर्षक आहे अंधाराच्या ओव्या. आणि ही ओव्या वाचल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की तो आतला प्रवास आहे, खरं गोष्ट आहे. परंतु सुचली केव्हा, तर माझं डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि 2 दिवस डोळ्यावरती पट्टी होती. तेव्हा पहिल्यांदा तो सलग अंधार बघितला आणि अंधारातच लिहून काढलेली कविता आहे सर. म्हणजे खरोखरच बायकोला सांगितलं कागद पेन दे, बायको पण वेळ येऊन बघत राहिली माझ्याकडे. डोळ्यावरती आता टेम्पररी धृतराष्ट्र झालेले आहेत साहेब, आणि हे काय. पण कवी हा चिवट मनुष्य असतो. आपल्याला सावरकरांचं उदाहरण माहिती आहे, ज्याला माहिती नाही तर सांगतो. स्वातंत्र्यवीर सावरकर आपण थोर नेते, देशभक्त म्हणून ओळखतो खरं,
पण यातले कोणी नसले तरी साहित्यिक म्हणून ते तितकेच मोठे ठरले असते. इतकं सुंदर साहित्य आहे. आणि अंदमानमध्ये तेव्हा पाठवलं तर फार कवी कसा जिगरबाज असतो. त्या सगळ्या उन्हामध्ये आत्ता आपल्याला बाहेर थांबतो आपण 15 मिनिटं तर हाशूश करत आतमध्ये येतो. AC शिवाय हल्ली पान हलत नाही. पण तिथे अंदमानामध्ये सतत अंगातून घाम येतो. एकीकडे कोरू फिरवायचा, खायला प्यायला अत्यंत वाईट अवस्था, आंघोळीसाठी 3 तांब्या पाणी प्यायचं फक्त मोजून. अशा अवस्थेत सुद्धा त्यांना काव्य सुचलं आणि ते सुद्धा महाकाव्य सुचलं. आणि लिहायला त्यांच्याकडे कागद पेन नाही तर त्यांनी खिळ्याने भिंतीवरती कविता लिहिलेल्या आहेत. तर ते सगळं वाचून जेव्हा जेलर चिडला आणि म्हणलं या भिंती साफ करा, तेव्हा त्यांनी एका रात्रीमध्ये ते सगळं काव्य पाठ केलं आणि म्हणाले की बरं झालं पांढरा रंग देताय, दुसऱ्या दिवशी मला नवीन कागद मिळाला म्हणून. तर ही जिगर आहे कवीची. यांच्याकडे बघून आम्ही थोडं बहुत लिहित असतो. पण ही कविता कुठे कशी सुचते सर, आता बघा तुम्ही कदाचित ती ऐकली नसेल कविता. ही अंधाराच्या ओव्याच्या अगोदर ऐकतो. मला अनेकदा विचारतात तुमच्या कवितेचा पहिला वाचक कोण आहे, तर मी सांगतो मीच आहे. त्याचं कारण असं आहे की मला खरोखर माहिती नसतं कविता लिहिताना की पुढची ओळ काय येणार. आणि मग एकीकडे लिहिता लिहिता मीच उत्सुकतेने वाचत असतो. तर 2 वळी ऐकवतो. कविता कुठे सुरू झाली आणि कुठे घेऊन गेली. 2 वळी सुचल्या तेव्हा मला गंमत वाटली बरं का. एक होता मासा त्याचा लाल झाला घसा. एक होता मासा त्याचा लाल झाला घसा. डॉक्टर म्हणले 4 दिवस कोरड्या पाण्यात बसा. डॉक्टर म्हणले 4 दिवस कोरड्या पाण्यात बसा. कोरडे पाणी शोधत शोधत मासा हिंडला खूप. कोरडे पाणी शोधत शोधत मासा हिंडला खूप. शोधता शोधता मरून गेला बदलून आला रूप. शोधता शोधता मरून गेला बदलून आला रूप. कोरडे पाणी डोळ्यात ठेवून आता फिरतो नेहमी. कोरडे पाणी डोळ्यात ठेवून आता फिरतो नेहमी. गतजन्मीचा मासा म्हणजे या जन्मीचं मी. बघा सुरू कुठे झाली, शेवट कुठे झाला. तर या अंधाराच्या ओव्या सादर करतो. आता मी जवळजवळ 23 वर्ष आयुष्यात बोलूबाईचे कार्यक्रम करतोय. आणि सुरुवात तर मी 18व्या वर्षीपासून केली स्टेजवर कविता वाचायला करायची, त्या आधीच, पण नंतर नाही. त्यामुळे मला श्रोत्यांचा अंदाज असतो. पोटामध्ये भूक असताना कविता फार काळ सहन होत नाही हे मला ठाऊक आहे. त्यामुळे तुम्हाला दिलासा देतो की लवकरच आपण सगळ्यांना भोजनासाठी जाणार आहोत. तेव्हा या काही कविता आहेत. कारण काही लोकांच्या चेहऱ्यावरून मला असं लक्षात येते की छान आहे पण अजून किती वेळ आहे, असा एक 2 मुद्रेवरून दिसून येतो. तर अगदी थोडंच आहे. सरांचं माझं मगाशीच बोलणं झालं की आपण काय पोट मारून कविता करायला नको. तर अंधाराच्या ओव्या ऐकवतो. आणि त्यानंतर मला ऐकवायला जी आवडेल कविता सर, तुम्ही मगाशी जी फरमाईश केली मोर्चा ती घेतो. अंधार जेव्हा डोळ्यासमोर आला तर मनामध्ये अशी भावना आली की बरा केला देवा नाहीसा प्रकाश. बरा केला देवा नाहीसा प्रकाश. आताला प्रवास चालू झाला. आता हे आपलं टिपिकल ओवी वृत्त आहे, अभंग वृत्त की सुंदर ते रूप उभे विटेवर करकटीवर ठेवून या. तर हे साधारण 6, 6, 6 आणि 4 अशा 4 चरणामध्ये ते चालतं की बरा केला देवा नाहीसा प्रवास. आताला प्रवास चालू झाला. माझ्या प्रवासाला आता सीमा नाही. बघा डोळे मिटल्यानंतर कुठेही जाऊ शकतो मनुष्य. माझ्या प्रवासाला आता सीमा नाही. पायी आता नाही पायावेळी. पायी आता नाही पायावेळी. नवे नवे गाई अंधाराची सक्ती. माझ्यातली मुक्ती तेजाळली. नवे नवे गाई अंधाराची सक्ती. माझ्यातली मुक्ती तेजाळली. अहो भाग्यानेच ऐसा गडद अंधार येतो अंगावर एखाद्याच्या. म्हणजे हे नुसतं अंधाराविषयी नाही आहे. कधी कधी दुःख सुद्धा असं लागतं माणसाला, सर्वसामान्य दुःख नव्हे. दुःख सुद्धा असं लागतं की सगळं आतलं तेजाळून जातं. गालीचा एक शेर आहे की मुश्किले मुस्पर पडी इतनी की आसान होते, सोपी होत गेली. तसं भाग्यानेच ऐसा गडद अंधार येतो अंगावर एखाद्याच्या. आणि आतल्या जळाची ऐकू येते गाज गलबते आज लोटायची. आतल्या जळाची ऐकू येते
गाज गलबते आज लोटायची आणि आतली पणती तेव्हा याला अशी अंधाराची कुशी लागतेच. आतली पणती तेव्हा याला अशी अंधाराची कुशी लागतेच आणि एक नवे तेज संवेदनातून दिशा दिशातून येते साध. असं म्हणतात की देवाने एक इंद्रिय काढून घेतलं तर त्याची बाकीची इंद्रिय आहे त्याची शक्ती वाढते असं म्हणलं जातं. तर त्या संदर्भात कडवं आहे की आता कसं झालं की एक नवे तेज संवेदनातून दिशा दिशातून येते साध. आणि जेव्हापासून हे डोळे गेले तेव्हापासून डोळे आले कानी, डोळे आले हाताला सुद्धा डोळे फुटले, कानाला डोळे फुटले. डोळे आले कानी, डोळे आले हाता, डोळे आले कानी, डोळे आले हाता. भिंती सुद्धा आता बोलतात, भिंती सुद्धा आता बोलतात. आणि प्रकाश पहारा देतो दारावर, ऐसे माझे घर अंधाराचे. प्रकाश पहारा देतो दारावर, ऐसे माझे घर अंधाराचे. आणि मग काय झालं अंधारात की अंधारात उभे निळेसे लागव, अंधारात उभे निळेसे लागव. अहो हातावर देव जाणवतो, हातावर देव जाणवतो. सर आपण म्हणतो तसं आपण मोर्चा घ्या किंवा आपल्याला आवडतील अशा घ्या, कारण मला असं वाटतं की म्हणतीकडेच जातो आहे की काय असं वाटतं, पण आपल्या याच्याप्रमाणे जावं लागतं. मी चांगलं निवेदन कशासाठी म्हणलं त्यांना की ते भरतीकडेच जातोय असं म्हणत त्याने जो एक इंडायरेक्ट ट्रॅक टाकलेला आहे. आणि त्यामुळे मला वेगवेगळ्या कविता वाचायला मिळत आहेत त्यांच्यामुळे. नाही तर फार एकतर्फी कविता वाचल्या जातात, एकाच पठडीतल्या वाचल्या जातात. पण तुमच्या लक्षात आलं असेल मगापासून मी वेगवेगळ्या कविता सादर करतोय. सर वेगळेपणाचा मगापासून बऱ्याच आमच्या मित्रांचा प्रश्न आहे, पण थोडं मी इंटरप्ट करतो. आपण मोर्चा घ्या, पण शेवटच्या कविता घेण्याच्या आधी आमचा एक प्रश्न आहे की सांग सगळ्यांना. आता प्रश्न असा पडतो की आम्ही जर एखाद्या स्त्रीकडे चुकून बघितलं तरी आमच्या सौभाग्यतेचा कंठ त्याला त्रास होतो, हा आमचा सगळ्यांचा मोठा अनुभव असतो. असं असतानाही कवी एवढा हिंमतवान कसा असतो आणि अशा कविता कसा लिहितो. मला वाटतं मोर्चानंतर आपण इकडे शेवट करणार आहात, इकडे शेवट केला म्हणजे आम्ही आपले जरा थोडे दिवस तरी आपले मजेत जातील एवढंच आमचं एक डिस्क्लेमर मी आधीच देतो की कविता म्हणजे कवीचं आत्मचरित्र नसतं सगळ्यात पहिल्यांदा. म्हणजे कारण मी बऱ्याच प्रेम कविता लिहिल्या आहेत, दरवेळेला कोणीतरी शोधायची म्हणजे माझी रुची झाली असते. तर हे असं होत नाही. मला असं वाटतं बाबूबलकरांसारखा कवी साठीनंतर सुद्धा उत्तम प्रेमकथा लिहितो. त्याचं कारण प्रेम या भावनेविषयीची ती कविता असते. सर आपण हे थोडं इंटरप्ट करतो. आपण म्हणता मान्य आहे आम्हाला की कविता लिहिताना दरवेळी कवी नवीन प्रेम करत नाही, हे मान्य आहे. पण आभाळात तरी सुचत नाही ना, म्हणजे त्यामुळे आमचं असं एवढंच म्हणणं होतं की आम्हाला थोडंफार घरी जाताना समजलं पाहिजे किंवा आम्हाला कशा पद्धतीने मार्गक्रमण करायला पाहिजे. थोडा मान्य आहे मला, काहीच नसून कुठं असतं कसं असतं तेवढं. मला असं वाटतं की या तरुण वयामध्ये सुद्धा सरांना मार्गदर्शनाची अपेक्षा आणि त्याच्यानंतर ते प्रॅक्टिकल पण करणार आहे तसं आपण वेळ धरूया. ही फार म्हणजे मला असं वाटतं चिरतरुण असल्याचं लक्षण आहे. म्हणजे बोरकरांनी ज्या प्रेमकविता लिहिल्या त्या याच वृत्तीमधून लिहिल्या असं मला वाटतं. आता मी एक कविता तुम्ही फरमाईश केली म्हणून ऐकवतो बघा, की त्याच्यामध्ये प्रेयसीच्या सौंदर्याचं नाजूकपणाचं वर्णन केलेलं आहे आणि अतिशयोक्ती अलंकार त्याच्यामध्ये भरपूर वापरलेला आहे. कारण प्रेयसी म्हणल्यानंतर अतिशयोक्ती आलीच. उर्दू शायरीमध्ये तर एवढी केलेली असते कि नाजुकी उसके लबों की क्या कहिए, पंखुड़ी गुलाब की सी है. हाँ गाली तो शेर फार उत्तम शेर आहे, पण अतिशयोक्ती आहे. त्यामुळे एवढी केलेली असते एक तर प्रेयसीला सुद्धा वाटतं की कमॉन एवढं नाही आहे, मला माहिती आहे जरा जास्त होतंय. पण ते सगळं जे आहे ते काव्यार्थानेच घ्यायचं असतं. कारण जेव्हा प्रेयसीच्या मुखाला चंद्राची उपमा दिली जाते तेव्हा खरं तर प्रेयसी रागवली पाहिजे, चंद्रावर असतात खड्डे. पण ते एक काव्यार्थाने घेतलेली गोष्ट आहे. तर बघा प्रयत्न केलाय की किती नाजूक आहे, किती सुंदर आहे. इतकी नाजूक
इतकी अल्लद फूल पाखराहून अलवार, इतकी नाजूक इतकी अल्लद फूल पाखराहून अलवार. आणि नाजूकपणा असा आहे की चालू बघता नकळत होते वाऱ्यावरती अलगद स्वार, इतकी नाजूक. मग वाऱ्याची झुलुकरंडी तरंगायला लागली म्हणजे किती नाजूक असेल बघा, जणू काही शेवरी एखादी. हा आता वास्तविक बघा सर, शेवरी किती नाजूक दिसते, अशा सिल्की एकदम. आणि मराठीत आपण तेव्हा म्हणतो म्हातारी. काय म्हणजे कधी कधी इतकं मला त्याच्यामध्ये विरोधाभास वाटतो. आता ते पांढरं असतं म्हणून म्हणत असतं काय माहिती. तर इतकी नाजूक इतकी अल्लद फुल पाखराहून अलवार, चालू बघता नकळत होते वाऱ्यावरती अलगद स्वार. नाजूकपणा कसा आहे की निजल्या देही गवाक्षातून चंद्र किरण ते पडतात चार. निजल्या देही, नाजूकपणा बघा, निजल्या देही गवाक्षातून चंद्र किरण ते पडतात चार. लख गोरटी रापून झाली रात्रीत एका सावलनार, इतकी नाजूक. एवढा नाजूकपणा. आणि नाजूकपणा किती म्हणजे ती इतकी नाजूक, जरा तिचे मी जोर देऊनी लिहिता नाव. इतकी नाजूक, जरा तिचे मी जोर देऊनी लिहिता नाव. दहावीत आली दुसऱ्या दिवशी अंगांगावर हळवे घाव, इतकी नाजूक. इतकी नाजूक इतकी सुंदर. दर्पण देखील खुळावतो. माणसाचा थोडा आरशाचा वेळ लागतो. इतकी नाजूक इतकी सुंदर, दर्पण देखील खुळावतो. ती गेल्यावरही तो क्षणभर प्रतिबिंबाला धरू बघतो, इतकी सुंदर. आणि यातलं माझं आवडतं गडव ऐकवतो बरं का तुम्हाला. इतकी नाजूक की जेव्हा ती पावसात जाऊ बघते, इतकी नाजूक की जेव्हा ती पावसात जाऊ बघते, भीती वाटते कारण जळात साखर क्षणात विरघळते, इतकी नाजूक. आणि शेवटच्या दोन ऐकतो, इतकी नाजूक की आता तर स्मरणाचेही भय वाटते. आठवण काढायची पण भीती वाटते. आणि कारण काय, आठवण काढायची भीती का वाटते? इतकी नाजूक की आता तर स्मरणाचेही भय वाटे. नको ऋताया उल्हास असल्या, नको ऋताया उल्हास असल्या, माझ्या जगण्यातील काटे, इतकी नाजूक इतकी सुंदर. सर मला वाटतं बघा, आपण कविता घ्यायला थोडंसं सांगतो. बहुतेक सगळे कवी आहे, बहुतेक राजकारणी असावेत असं मला वाटायला लागतं. कारण तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की प्रेयसी म्हणजे चंद्राची तुलना करतो. इकडे तुम्ही खरंही बोलत असाल तर काय माहिती, पण एकच वाटत असेल की असं त्यामुळे आता ते आपल्या भाषेत मला वाटतं ही शंका फक्त मी विचारली पाहिजे. नाही, मला हा प्रश्न अगदीच विचारतात. आणि हे जर तुम्ही जर थोडं असं सूचित केलं, लोक फार डायरेक्ट विचारतात की तुम्ही एवढ्या प्रेमकविता वगैरे करता, मजा आहे तुमची. मी त्यांना उत्तर दिलं की मजा बिजा काय काय, शेवटी असं आहे की चितळे बंधू काही स्वतः भाकरवडी खात बसत नाही पडलं, त्याचा उपयोग वाटतेच करत असतात जास्त. पण करू दे, आपल्याकडनं काही चांगलं कार्य होतं. सर शंका दूर करतो. कवीबद्दल ह्या मी विनोदाने बोलतो, परंतु मला खरोखर आश्चर्य वाटतं की पुरुष कवी असतात ते स्त्रीच्या मनातल्या कविता लिहितात. स्त्रियांवर आपल्या अनेक कविता आहेत स्त्रियांच्या, आणि अनेक स्त्रियांनी पुरुषांच्या मनातले लिहिले असतात. पुरुष असतो तो कधी आई झालेला नसतो, तो त्या वात्सल्याबद्दल लिहितो. शेवटी तुम्ही परकाया प्रवेश म्हणतो तो करता, हा विनोदाचा भाग आहे सगळा. खरं असेल तरच सांगा, अदरवाईज आम्ही परकाया प्रवेश आम्हाला माहितीच आहे. दुसरा मला एक आश्चर्याचा भाग वाटतो की अनेक वेळेला अनेक कविता अशा आहेत की विधवा झालेल्या स्त्रीच्या कविता पुरुषांनी लिहिलेल्या आहेत. हा बऱ्यापैकी गैरसमज असतो की कवीने लिहिलं म्हणजे अनुभव घेतला. ही देवाची कृपा आहे की तुम्ही आणि आम्ही जे कळू शकत नाही, जे म्हणतात देणं देते रवी देते त्याची कवी, ह्या पद्धतीची कवी मंडळी आहेत. म्हणून तुमच्या आमच्यासारख्यांचं जीवन जगणं सुसह्य झालेलं आहे. आम्हालाही माहिती आहे
भाकरीतला चंद्र आम्ही बघणारी माणसं आहोत, बाकीच्या चंद्राचा तर काय भाचा नाही. आता परकाय प्रवेशाचा उल्लेख केला तर विशेषतः महिला वर्गाला फार आवडेल अशी एक कविता सादर करतो. आणि बायकोवरची कविता आहे, पण माझ्या बायकोवरची कविता नाहीये. आता विषय काढलाच म्हणून सांगतो. ही बायको जी आहे ना, ही स्पायडरमॅनची बायको. तर स्पायडरमॅन तुम्ही पोस्टरवर बघितलं असेल, पिक्चर बघितलं असेल, तर कवीचं डोकं थोडंसं तिरपांगडच असतं. ते सगळं बघितल्यानंतर मला प्रश्न असा पडला की त्याच्या बायकोचं काय होत असेल. कारण सुपर हिरो म्हणलं तरी जगाला कौतुक असतं की बायकोला जरा कैफियत असतेच. तर त्यामुळे स्पायडरमॅनच्या बायकोची कैफियत याच्यामध्ये मांडतो. परकाया प्रवेश आपण म्हणतो तसं परमन प्रवेश करून मी ही कविता सादर करतो. तत्पूर्वी पुन्हा एकदा डोळ्यासमोर स्पायडरमॅन आणा आणि त्याचे ते सगळे उद्योग इकडून तिकडे लटकत जातो, भिंतीवर चिकटून बसतो. सगळं जरा रिफ्रेश करा मेमरी, कारण त्याचे संदर्भ आहे त्या कवितेमध्ये. आणि मला ठाऊक आहे की स्त्रियांना ही कविता जास्त पडते. तेव्हा स्त्रियांनी संकोच न बाळगता, कुणाची भीती न बाळगता पटेल तिथे जरूर टाळ्या वाजवाय तेवढी भक्ती विनंती करतो. कारण कधी कधी आपण भीड म्हणून नाही वाजवत किंवा शेजारचा वाजू दे मग आपण वाजवू अशी एक वाट बघतो. तशी काही गरज नाही. पटलं तर डायरेक्ट टाळ्या मारा. मी पुण्याचा असलो तरी सुद्धा मध्ये टाळ्या वाजूनही मला डिस्टर्ब वगैरे होत नाही, लक्षात ठेवा. कारण अनेकदा गैरसमज असतात पुण्याच्या वाटण्याबद्दल. तुम्ही पुणेकर असं हल्ली म्हणतात, पण सध्या पुण्यामध्येच पुणेकर नाही आहेत अशी भानगड झालेली आहे. सगळे पुण्याचेच आहेत. तर स्पायडरमॅनची बायको म्हटली आमचे हे भलते चिकट. स्पायडरमॅनची बायको म्हटली आमचे हे भलते चिकट. अहो चिकट नुसते भिंती पुरते, कामं करतात सगळी फुकट. चिकट नुसते भिंती पुरते, कामं करतात सगळी फुकट. कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. अहो नवीन घरात गेले तर घरात नुसती जळमट. नवीन घरात गेले तर घरात नुसती जळमट. आणि घाई छत जमीन झाडायची सोय नाही. घाई छत जमीन झाडायची सोय नाही. कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही सांगवत नाही. स्पायडरमॅनची बायको म्हणजे एक ड्रेस घालून फिरतात, धुणं नाही इस्त्री नाही. एक ड्रेस घालून फिरतात, धुणं नाही इस्त्री नाही. झप्पा नको, सूट नको, कसली म्हणून हाऊस नाही. आणि कसला मेला आचरट ड्रेस. आता तो बघून सवय झाली आपल्याला, पण नीट बघा पण आहे ना, असा एकदम असा घट्ट आणि असा असले ड्रेस येतो भयंकर, असं माझं मत आहे. बघा फार आवड आहे. कसला मेला आचरट ड्रेस. तसेच जातात भटकायला. कसला मेला आचरट ड्रेस तसेच जातात भटकायला. दाढी नको, आंघोळ नको, उठून लागतात लटकायला. स्पायडरमॅनची बायको म्हटली. आणि बघा हे पुढचं वाक्य स्पायडरमॅन वहिनींच्या तोंडी जरी असलं तरी बहुसंख्य महिलांचं हेच मत असतं, पटलं तर प्रामाणिकपणे टाळ्या वाजवायच्या. पुरुष मंडळी सुद्धा पटलं. ढिम्म बघत राहतात नुसती. मला तर नाही, काय प्रेक्षकांवरचं सुद्धा मत वाटतं. तुम्हाला सांगतो तर इतके कार्यक्रम मी करतो ना, पडदा उघडल्यापासून काही जण नाही हे असे तुम्ही लावणी म्हणा, अभंग म्हणा, पोवाडा म्हणा, श्लोक म्हणा, काहीच फरक पडत नाही. म्हणजे प्रॉब्लेमच लक्षात येत नाही. मराठी भाषाच कळत नाही का, कानाचं मशीन विसरलं आज का, फक्त सोबत म्हणून धरून आणलंय घरनं, काय प्रॉब्लेम काय. म्हणजे माझा आणि जो कोणी कलाकार असतो, सलील असतो, कधी वैभव असतो, आमचा फार हा आवडता उद्योग आहे बरं का. की आम्ही सगळे टाळ्या वगैरे वाजवतात, खुश होतो. पण आम्ही असं कोणतरी हेरत असतो आणि एक दोन तरी टिकतातच बघायची. आज सुद्धा अपवाद नाही आहे त्याला. एक 3-4 चेहरे मी हेरले. मी मुद्दामून त्या दिवशी बघत नाही आता हेही सांगतो. पण आता जे काय माझ्याकडे राहिल्यात कविता तेवढ्यात मी अजून प्रयत्न करणार आहे. कारण आमचं नेहमी चालू होतं सलीलजन माझं की खरा असतील तर हा खडक फोडून दाखव तर मानला तुला. चॅलेंजच आहे आम्हाला. तर ढिम्म बघत राहतात नुसते.
ढिम्म बघत राहतात नुसते, पापणी सुद्धा पडत नाही. आणि काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती कळत नाही. काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती कळत नाही. आणि असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा. तुम्ही जस्ट कल्पना करा, तुमचे आहो जर असा कॉस्ट्युम घालून तुमच्या माहेरच्या फंक्शनला आले, काय तुमचं वेळ सांगा मला. की असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा. उत्सव मूर्ती बाजूला आणि यांच्यासमोर लागतात रांगा. स्पायडरमॅनची बायको म्हणते आणि पोरं बाळं लक्ष नाही. किती रडू किती बोलू. पोरं बाळं लक्ष नाही. किती रडू किती बोलू. पेपरमध्ये रोज फोटो, त्याचं काय लोणचं घालू. आणि पोरांनाही आवडत होतं. पोरांनाही आवडत होतं. एकदा शाळेत गेले होते. पोरांनाही आवडत होतं. एकदा शाळेत गेले होते. मास्तर समोर जाळं टांगून उलट लोंबून बसले होते. स्पायडरमॅनची बायको. पण असं किती जरी असलं ना तरी शेवटी नवरा म्हणले की मूलभूत कौतुक सुद्धा असतं. हां, की बाकी कसे का असे ना, पण मनाने चांगलं आहे मनुष्य. रात्री घोरतात मोठ्याने, पण मनात जाऊ दे, यादी खूप मोठी आहे, पण पुढे जाऊ दे. तर कौतुक असतं, काळजी पण असते. कारण यांच्या यजमानांचं तर भलतं रिस्की प्रोफेशन आहे की घरात मी 24 तास बाहेर हे वाऱ्यावर. घरात मी 24 तास बाहेर हे वाऱ्यावर. घरी परत येईस तर जीव नसतो थाऱ्यावर. अहो लटकत जातात तिकडे तिकडे. चिकटून बसतात भिंतीवर. समजा झालं आटलं तर, मी समजा डिंकच संपला तर. पण कदर सुद्धा कसे बघतात की खरं सांगू बोलते येणार पण मग येते माझीच कीव. खरं सांगू बोलते येणार पण मग येते माझीच कीव. अहो दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. असे हे नशिबी. बसा बसा मॅडम बसा. काय नाही, फार नाही, अगदी जस्ट सुरू झालाय कार्यक्रम. की लटकत जातात तिकडे तिकडे, चिकटून बसतात भिंतीवर. समजा जाळं आटलं तर, मी समजा डिंक संपला तर. खरं सांगू बोलते यांना पण मग येते माझीच कीव. अहो दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. असे हे नशिबी. असे हे नशिबी नातं आमचं धाग्याचं. असे हे नशिबी नातं आमचं धाग्याचं. सोसायचं झेलायचं तरी सुद्धा भाग्याचं. आणि शेवटच्या वेळी फार महत्वाचं आहे की एक मात्र आहे बरं, बाहेर जेव्हा काहीच नसतं. एक मात्र आहे बरं, बाहेर जेव्हा काहीच नसतं. आमचं ध्यान कसं सांगू मलाच येऊन चिकटून बसतं. स्पायडरमॅनची बायको वाईट. वेगळ्या विषयांवरच्या कविता आणि कोणीच न स्पर्श केलेले अनेक विषय, त्यातली स्पायडरमॅनची कविता खरोखरच म्हणजे आपण कधी कल्पना करत नाही. कवी कुठे झेपतील आणि कसे झेपतील ते सांगता येत नाही. त्याचं उत्तम उदाहरण होतं. सर फार छान मजा आली. आपल्या मला वाटतं पुढच्या कविता आपल्या इच्छेमधल्या काही आपण प्लॅन काही केलं असेल त्या घेतलं तर मला वाटतं. तुम्ही जो उल्लेख केला ते एक मोर्चा सादर करतो आणि त्याच्यानंतर एक पॉझिटिव्ह नोटवरती आपण कार्यक्रम पाहूया. काही चेहरे इतकी उजळले ना वाह दोनच राहिल्या. तर काय इतकी वर्ष बसल्यानंतर ना नको नको म्हटलं तरी व्हायब्रेशन्स करायला लागतात. तर ही अशा लोकांवरची कविता आहे बघा की ज्याला कशाने काही फरक पडत. ढिम्म मगाशी मी शब्द म्हणला की नाही.
म्हणजे बाहेर काय दंगा होऊ दे नाही तर बॉम्ब पडू दे, याला काय नाही, एकदा चट्टरी पट्टरी चट्टी घालून आराम खुर्चीत बसले म्हणजे यांच्या आयुष्याचं सार एका शब्दात आहे, कशाला. तुमच्या आजूबाजूला असतील असेल मित्र, कोणी कोणी आरशात सुद्धा बघत असेल, तर कधी उत्साही याच्याकडे जा, अरे ते नाटक फार मस्त आलंय, जाऊया का, कशाला. अरे तिथे फार मस्त पिठलं भाकरी मिळते का, जायला पाहिजे आपण, कशाला. अरे तू जन्माला आला, कशाला. नको म्हणजे किती नको, रिस्क नको, जबाबदारी नको, हातावर डास बसताना तू उडवत सुद्धा नाही, कशाला. गुड नाईट लावलंय ना, बरे लाव, कुठं हात उचला, डास शोधा, मारा. त्यांच्यावरची कविता आहे बघा. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा. एक 2 मिनिटं जरा कंटिन्युअस वाटतोय. तर मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही, मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही, मी मोर्चा नेला नाही. कसे लोक असतात. एका विनोदी नाटकाला गेलो होतो सर, नाटक तुफान रंगलं होतं, सगळ्यांना रंगून गेले होते, हसत होते, टाळ्या वाजत होते. माझ्या शेजारी मात्र दुर्दैवाने अतिशय मख्ख असे एक काका बसले होते. एवढे मख्ख बसले होते, मला तर वाटलं खुर्चीतल्या खुर्चीत हृदय बंद पडून गेले लक्ष जागी, इतके मख्ख. शेवटी विचारलं मध्यंतरात, म्हणलं आवडलं नाही का नाटक, तर म्हणाले कौतुक बघा, टोन बघा कौतुकाचा, गेले कित्येक वर्षात इतकं विनोदी नाटक बघितलं नाही. अशा टोनमध्ये कौतुक कसं काय करू शकतं कोणी. म्हणजे जनरली या टोनमध्ये आपण कुठली वाक्य म्हणतो, अहो कालपर्यंत तर बरे होते, काय अचानक झालं कळलंच नाही. मग म्हटलं टाळ्या का नाही वाजत, आवडलं तर. ते म्हणले कशाला, तुम्ही बाकीचे एवढे सगळे वाजवताय ना, मी एकट्याने नाही वाजवलं तर काय फरक पडतो. सर एक फरक फुटला, देतो आता मला कॉन्फिडन्स झाला. मी तो वैभवचा शेर होता एक कसं झालं, काय बरं तो शेर होता, जाऊ दे पुन्हा वैभवला घेऊन येतो. तर सांगायचा मुद्दा, या आजूबाजूला काही चालू असू दे, यांचं काय चालू असतं बघा. भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना, भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना, कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्तातून लढताना, मी दगड होऊन थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा, मी दगड होऊन थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा, तो मारायला देखील मज कुणी उचलले नाही, मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही. आणि बघा मी वरुण देवता बाजूला झाली की मग सांगतो ते पाणी घेऊन आले.
मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही, मी मोर्चा नेला नाही. तुटलेला सात्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी, तुटलेला सात्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी. टकलावर अजून रुळते अदृश्य लांबशी शेंडी. मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो, मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो. मी मनात सुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही, मी मोर्चा नेला नाही. आणि शेवटच्या कडे ऐकवतो की हे सगळं खाली मान घालून आयुष्यभर जगलो. त्याचं कारण काय? माणसाच्या जन्माला आलो आहे, मला या समाजात जगायचं आहे म्हणून खाली मान घालून मुकाट्याने सगळं पाळत जगलो असं आहे का? तर असं नाही आहे. माझा पिंडच असा मुळातच गुळगुळीत आहे. मी माणूस नसतो, दुसरा कुठला तरी जन्माला आपला असता तरी सुद्धा कॅरेक्टर हेच मिळालं. मज जन्म फळाचा मिळता, मज जन्म फळाचा मिळता. मी केळे झालो वस्तू, मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो. मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो. मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही, मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही. मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही, मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही. मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. खरं म्हणजे इतकी छान मनमोकळी मैफिला इथे झाली आहे. शेवटची कविता सादर करण्यापूर्वी खरं म्हणजे औपचारिक वगैरे बोलायचं असतं, पण अशी मैत्रीपूर्ण मैफिल झाल्यानंतर मला असं वाटतं हॉटेलमध्ये मित्राला भेटावं आणि निघताना नमस्कार मित्रा, तुम्हाला भेटला असतो, तुझे आभार मानतो, हे कसं ऑड वाटेल. तर त्यामुळे असलं काही औपचारिक करत नाही, एक कृतज्ञता मात्र व्यक्त करतो. कारण आजकालच्या जमान्यामध्ये सुद्धा अशा प्रसंगी कवितांच्या कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि त्यामध्ये स्वतः जातीने लक्ष घालून निवेदन सुद्धा करावं आणि त्यांचा सगळ्या मित्रमंडळांनी इतकी छान दाद द्यावी असा योग आपल्या मराठी संस्कृतीमध्येच येऊ शकतो असं मला वाटतं. कारण आपण शब्दांवर प्रेम करणारी मंडळी आहोत. तुकोबांचे ज्ञानोबांचे शब्द गात आपण मैलोन मैल वाळवंट तुडवत असतो, चित्राचे हिंडत असतो. हे शब्दच आपले आधार आहेत. माझ्या एका शेअरमध्ये मी लिहिलं होतं की शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून, शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून, वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही, असा तो शेर होता. तर इतकी छान मैफिल आहे. वेगवेगळ्या शेरच्या कविता ऐकण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला आवडल्या असतील असं मी आशा व्यक्त करतो. आणि शेवटची कविता पॉझिटिव्ह नोटवरती थांबूया. सध्या आजूबाजूला जे काही घडतंय आपण पेपरमध्ये वाचतो, बघतो आणि आपण असं म्हणतो की अरे बापरे हे काय वाईट चाललंय, याहून वाईट होणं शक्य नाही असं म्हणेस तर दुसऱ्या दिवशी अजून एक अशी बातमी येते की कालचं परत होतं असं वाटायला लागतं. आणि मग टिपिकल आपण म्हणायला लागतो तसं की कलियुग आलं, काही खरं नाही, आता प्रलय होणार. पण मी जरा थोडासा हिंडण्या फिरण्याचा छंद असलेला मनुष्य आहे, ट्रेकिंगच्या निमित्ताने खूप हिंडत असतो. त्या निसर्गामध्ये हिंडताना मला असं लक्षात आलं की थोडे ऋतू मागे पुढे होती, पण अजूनही अंगावर पाऊस आला की छान वाटतं, चांदण आलं की मोहरायला होतं. तो सूर्य तसाच उगवतोय, तो चंद्र तसाच उगवतोय, ते डोंगर तसे झाडी उभे आहेत. म्हणजे या लोकांनी अनादिकालापासून आपली तत्व बदलली नाहीत, मूल्य बदलली नाहीत. आणि मग त्यांच्याकडे बघताना मनाला पुन्हा एकदा धीर येतो, दिलासा वाटतो. या संदर्भातली शेवटची कविता ऐकवतो. कवितेचं शीर्षक आहे प्रलय. उगाच
काय ग छोट्या मोठ्या गोष्टीवरून इतके वाद? उगाच काय ग छोट्या मोठ्या गोष्टीवरून इतके वाद? उगाच काय माझ्या सकट जगण्याचाही सोडतेस नाद? उगाच काय माझ्या सकट जगण्याचाही सोडतेस नाद? मी तू जगणे पृथ्वी कोणीच इतकं वाईट नाही. मी तू जगणे पृथ्वी कोणीच इतकं वाईट नाही. अधीरपणा वाचून इथे दुसरं कोणी घाईत नाही. अधीरपणा वाचून इथे दुसरं कोणी घाईत नाही. अगं विरस व्हावा इतके काही उडले नाही तिथले रंग. विरस व्हावा इतके काही उडले नाही तिथले रंग. स्पेशल इफेक्ट शिवाय सुद्धा शहारून येऊ शकते अंग. स्पेशल इफेक्ट शिवाय सुद्धा शहारून येऊ शकते अंग. की अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहे. अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहे. अजून तरी दाही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत. अजून तरी दाही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत. की पैसे भरल्या वाचून अजून डोळा तारे दिसत आहेत. पैसे भरल्या वाचून अजून डोळा तारे दिसत आहेत. आणि झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत. अजून तरी कर नाही आपल्या आपण गाण्यावर. काही दिवसांनी सुद्धा गायला की टाकलं. अजून तरी कर नाही आपल्या आपण गाण्यावर. सा अजून साच आहे आणि रे तसाच ऋषभावर. सा अजून साच आहे रे तसाच ऋषभावर. की सागर अजून गणती वाचून लाटे मागून सोडी लाट. समुद्राकडे हिशोब नाही, तासाला एवढ्या सोडतो झाल्या दीडशे आता बस असं नाहीच. की सागर अजून गणती वाचून लाटे मागून सोडी लाट. अजून तरी कुठली जगात घेत नाही पाऊल वाट. अजून तरी कुठली जगात घेत नाही पाऊल वाट. की थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन. थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन. पाऊस पडता अजून सुद्धा माती हसते आनंदून. पाऊस पडता अजून सुद्धा माती हसते आनंदून. की काही बदलत नाही द्वेषाने व प्रेमाने. काही बदलत नाही द्वेषाने व प्रेमाने. जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने. जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने. आणि शेवटच्या दोन ऐकवतो की आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही. आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही. आणि इतक्या लवकर प्रलय होईल असे काही वाटत नाही. गेले जवळजवळ 1.5 तास संदीप खरे या मराठीतील ख्यातकीर्त कवींची मुलाखत ही माननीय अभिमन्यू काळे साहेब यांनी घेतली. दरम्यानच्या काळामध्ये इथे अनेक मान्यवर व्यक्ती आलेल्या आहेत. परंतु आदरणीय कवी संदीप खरे यांचा सत्कार मी माननीय अभिमन्यू काळे साहेबांना करण्याची विनंती करतो. स्नेहवस्त्र देऊन. खरं तर संदीपजींनी आमच्या आयुष्यातले क्षण अतिशय श्रीमंत केलेले आहेत. बाहेर टळटळीत दुपार आहे, पण इथं कवितेचं चांदणं पडलेलं होतं. आणि पुन्हा पुन्हा या विनंतीसह दरम्यानच्या काळामध्ये आंबेगाव तालुक्याच्या व्हिडिओ या येथे आलेल्या आहेत. मी आदरणीय व्हिडिओ मॅडमला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा. असे प्रशासकीय अधिकारी साहित्यात आवड असलेले आमच्या
आणि यानंतर प्रशासकीय अधिकारी, निवृत्त प्रशासकीय अधिकारी सतीश गाढवे यांना विनंती करतो की आपण या अतिशय चांगल्या चाललेल्या कार्यक्रमाचं सगळ्यांपासून आभार प्रदर्शन करावं. आदरणीय सतीश गाढवे साहेब. जनता विद्या मंदिरचे माजी विद्यार्थ्यांचं हे द्वितीय स्नेहसंमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं म्हणजे गेले महिनाभर आम्ही संपूर्ण सगळेजण या कार्यक्रमाची तयारी करत आहे. मागचा प्रतिसाद पाहता यावेळी सुद्धा आम्हाला शंका होती की प्रतिसाद मिळेल का नाही, पण जवळजवळ 265च्या वर आम्ही विद्यार्थ्यांशी संपर्क साधून या ठिकाणी कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडत आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांनी अतिशय मेहनत केली त्यांचं सुरुवातीला मी आभार मानणं खूप गरजेचं आहे. यामध्ये प्राधान्याने जनता विद्या मंदिर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय माझे मित्र अरविंद साहेब यांचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच आपले अतिशय उत्साही मित्र सेवानिवृत्त ACP आदरणीय किरण काळे साहेब, आदरणीय शेखर काळे, माझे बंधू आदरणीय शशिकांत गाढवे सर, शिलाताई, फाकडकर ताई, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे सर्व गुरुजन वर्ग, याच्यात प्राधान्याने मुजवर सर, काळे सर, परदेश सर, सोनवणे सर, परदेशी मॅडम, सर्व पत्रकार मित्रमंडळी. आणि खरं म्हणजे गेले आपण पाहतो की बराच वेळा दुपारी मागच्या सुद्धा कार्यक्रम आपला ब्रेक व्हायला जवळ 2:30-3 वाजले, परंतु खैरे साहेबांच्या कविता ऐकण्यात आपण इतकं मग्न झालो की आपल्याला भुकेची सुद्धा आठवण झाली नाही. त्यांचे सुद्धा आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी आभार मानतो. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे. स्नेहभोजन झाल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होईल. त्यानंतर आपला चहापानाचा कार्यक्रम संपेल. याची सर्व मित्रांनी नोंद घ्यावी. आता मी सर्वांना विनंती करतो की स्वादिष्ट लापशीचा लाभ घेण्यासाठी आपण भोजनालयाकडे जावे. थँक्यू. या कार्यक्रमासाठी